नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इथून मागची पीक विम्याची यादी कशाप्रकारे आपल्या मोबाईलद्वारे डाउनलोड करायची आहे आणि आपल्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला लेटेस्ट व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। तर चला तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपला व्हिडिओ सुरू करूयात। तर आता सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये गूगल हे ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे। जसे तुम्ही गूगल ब्राउझर ओपन करताल तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे PMFBY। तर जसंही PMFBY सर्च करताल तुमच्यासमोर अशा काही प्रकारची वेबसाईट लोड होईल। तर जी एक नंबरची वेबसाईट दिसते तिथे तुम्हाला क्लिकआउट करून घ्यायचं आहे। जसंही तुम्ही PMFBY.government.in वर जाताल तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला इथून आपली मराठी भाषा ही सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता, जसंही तुम्ही मराठी सिलेक्ट करताल आता सर्व काही माहिती तुमच्यासमोर मराठीमध्ये शो होईल आणि तुम्हाला वेबसाईट हाताळायला एकदम सोपी जाईल। तर जसंही तुम्ही आता खाली येताल तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन शो होतील। तर इथून सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करून घ्यायचं आहे। जसंही तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस या मेनूवर जाताल तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल। तर आता इथं तुम्हाला रिसिप्ट नंबर आणि कॅप्चा कोड येईल। तर आता तुम्ही म्हणाल रिसिप्ट नंबर म्हणजे काय, तर इथं स्क्रीनवर पाहू शकता। तर आता जसंही तुम्ही रिसिप्ट नंबर आणि कॅप्चा कोड टाकताल तुम्हाला इथं चेक स्टेटस या बटनावर क्लिकआउट करून घ्यायचं आहे। तर जसंही तुम्ही चेक स्टेटस या बटनावर जाताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल। तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो झालेला आहे। तर यामध्ये आहे तुमचं पेमेंट स्टेटस, त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस, त्यानंतर तुमचा ॲप्रूव्ड झालेला आहे की रिजेक्ट, हे सर्व काही माहिती तुम्हाला इथून शो होईल। तर शेतकरी मित्रांनो, एवढी एकच ट्रिक आहे ज्या माध्यमातून आपण चेक करू शकता की आपल्या यादीमध्ये नाव येईल किंवा आपल्याला नुकसान भरपाई मिळेल किंवा नाही। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यादीमध्ये आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतील की नाही हे अशा प्रकारे चेकआउट करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात अशाच पुन्हा नवीन इन्फॉर्मेशनसोबत। तोपर्यंत धन्यवाद।